सर्व विद्यार्थ्यांचे या अर्थशास्त्र विभागाच्या विषयाच्या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो। मेजर 2 ग्रामीण विकास या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण ग्रामीण दारिद्र्याची कारणे बघितली होती आणि ही कारणे बघत असताना आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्याचं विश्लेषण पण केलं होतं। याच्यातली काही कारणे एका अजून व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगतो की मागील व्हिडिओमध्ये आपण अल्पविकसितपणा, आर्थिक विषमता, दंड उत्पन्न कमी, लोकसंख्येचा उच्च वृद्धी दर, जीवनावश्यक वस्तूची अल्प उपलब्धता, चलनवाढ ह्या बाबी सांगितल्या होत्या। याशिवाय ज्या उर्वरित कारणे आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। यातलं त्यानंतरचं कारण जे आहे मोठ्या प्रमाणात वरील बेकारी। आपण म्हणतो की भारतामध्ये ग्रामीण भागामध्ये असो की शहरी भागामध्ये असो बेरोजगारीचं आणि बेकारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे। कारण ज्या प्रमाणात भारताची लोकसंख्या वेगाने वाढत आहे त्या वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येला त्या लोकसंख्येच्या हाताला काम देण्यास कुठे नाही कुठे सरकार म्हणा किंवा सामाजिक संस्था म्हणा ह्या कमी पडताना दिसून येतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात बेकारी, बेरोजगारी दिसून येते आणि हे सुद्धा एक ग्रामीण दारिद्र्याचं कारण आहे, अतिशय महत्त्वाचं कारण आहे। त्यानंतरचा मुद्दा आहे की शेत जमिनीच्या वाटपात विषमता। आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये शेतीचे जे अपखंडन आणि विभाजन झालेलं आहे याच्यामध्ये विषमता आहे। काही शेतकऱ्याजवळ अधिक मोठ्या प्रमाणात शेती आहे, काही शेतकऱ्याजवळ अतिशय कमी प्रमाणात शेती आहे आणि त्यामुळे आपण असं म्हणतो की याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात विषमता दिसून येते। म्हणजे जर एखाद्या कास्तकाराजवळ 50 एकर शेती असेल आणि जर काही कास्तकाराजवळ 1 एकर, 2 एकर, 3 एकर शेती दिसून येतात आणि त्यामुळे ही विषमतेमुळे त्या जमिनीचं वितरण हे असमानपणे झालेलं आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागामध्ये दारिद्र्य मोठ्या प्रमाणात दिसून येते। त्यानंतरचा मुद्दा आहे शेतीची अल्प उत्पादकता। आपण बघतो की भारत हा कृषीप्रधान देश जरी असला तरी विकसनशील देश आहे आणि शेतीतून निघणारं उत्पादन हे अल्प स्वरूपाचं आहे। याशिवाय भारतामध्ये सिंचनाचं जे प्रमाण आहे हे अतिशय कमी आहे। म्हणजे जर समजा भारताचं उदाहरण घ्या, तुम्ही महाराष्ट्राचं उदाहरण घ्या, विदर्भाचं उदाहरण घ्या, तर पश्चिम विदर्भामध्ये सिंचनाचं प्रमाण अधिक आहे पण विदर्भामध्ये सिंचनाचं प्रमाण अतिशय कमी आहे आणि त्यामुळे शेतीची उत्पादकता ही अतिशय कमी असल्याचं दिसून येते। त्यानंतरचा मुद्दा आहे विकासाचा अल्पवेग। स्वातंत्र्य काळामध्ये पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून भारताने विकास करण्याचं ठरवलं। मोठ्या प्रमाणात विकास पण करण्यासाठी वेगवेगळ्या योजना शासनाने अंमलात आणल्या, परंतु विकासाचा जो वेग पाहिजे होता, जी गती पाहिजे होती ही अल्प प्रमाणात दिसून येते आणि अपेक्षेप्रमाणे विकास झालेला दिसून येत नाही। त्यानंतर मुद्दा आहे शिक्षणाचे कमी प्रमाण। भारतामध्ये 2011च्या जनगणनेनुसार आपण असं म्हणतो की साक्षरतेचं प्रमाण हे कमी आहे आणि साक्षरतेच्या प्रमाणामध्ये स्त्रियांची साक्षरताचं प्रमाण कमी आहे, पुरुषांचं साक्षरतेचं प्रमाण थोडं जास्त आहे आणि यामुळे साक्षरता कमी असल्यामुळे शिक्षणाचं प्रमाणसुद्धा कमी आहे। शाळेमध्ये मुलं आल्यावर त्याचं गळतीचं प्रमाणसुद्धा कमी आहे आणि त्याचा परिणाम हा भारतातील ग्रामीण दारिद्र्यावर होताना दिसून येतो आणि त्यामुळे आपण असं म्हणतो की ग्रामीण दारिद्र्य याचं प्रमाण वाढताना दिसून येत आहे। त्यानंतरचा मुद्दा आहे की दारिद्र्याचं दृष्टचक्र। बघा की दारिद्र्य किंवा गरिबी याचं दृष्टचक्र वर्तमान काळामध्ये फिरताना दिसून येत आहे। प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ क्रेन क्रॉसनं म्हटलेलं आहे की व्यक्ती गरीब आहे कारण तो गरीब आहे, म्हणजे गरिबी ही गरिबीचंच कारण आहे आणि त्यामुळे हे जोपर्यंत दृष्टचक्र आपण तोडू शकणार नाही किंवा त्याचं खंडन करू शकत नाही तोपर्यंत ही ग्रामीण दारिद्र्य हे संपणार नाही आणि म्हणून दारिद्र्याचं दृष्टचक्र तोडणं हे अतिशय आवश्यक आहे। आणि शेवटला अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की दारिद्र्य निर्मूलनासाठी अपुरे प्रयत्न। भारतातील दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी सरकारने अनेक योजना आणल्या, अनेक प्रयत्न केले, पण ते प्रयत्न हे अपुरे पडलेले दिसून येतात। अनेक दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम जरी राबवले
तरी ह्या योजना जसं राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना किंवा जवाहर ग्राम योजना अशा अनेक योजना राबवल्या, परंतु ह्या योजना कमी पडताना, अपुऱ्या पडताना दिसून येतात. आणि त्यामुळे आपल्याला भारतातील अजूनही स्वातंत्र्याच्या 75 वर्षां संपून सुद्धा ग्रामीण दारिद्र्य कमी होताना दिसून येत नाही. तर अशा प्रकारे ह्या दोन्ही व्हिडिओमध्ये आपण भारतातील ग्रामीण दारिद्र्याचे कार्याचे विश्लेषण केलेले आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण ग्रामीण बेरोजगारी किंवा ग्रामीण बेकारी याचं विश्लेषण करणार आहोत. अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी हे व्हिडिओ निश्चितच बघावे, जेणेकरून त्यांचा उपयोग अभ्यासक्रमासाठी वापरता येईल. धन्यवाद.